अनिल सानप फाउंडेशनचा ये शाम मस्तानी कार्यक्रम जुन्या आठवणींना उजाळा। 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी अनिल सानप फाउंडेशनने खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रमात ये शाम मस्तानी या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। वृद्धाश्रमातील रहिवाशांचे मनोरंजन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। संस्थेची नोंदणी झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम होता। या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच प्रबोधनकार ठाकरे, मीनाताई ठाकरे आणि रमाबाई ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। रमाधामचे व्यवस्थापक श्री विनोद पाटील यांनी अनिल सानप फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि मनमोकळेपणाने स्वागत केले। संगीताची मैफिल आणि जुन्या आठवणींचा गोडवा। या संगीत मैफिलीत किशोर कुमार, मुकेश, मन्ना डे, मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि सलमा आगा यांसारख्या प्रसिद्ध गायकांची सदाबहार गाणी सादर करण्यात आली। अनिल सानप फाउंडेशनचे बहुतांश पदाधिकारी संगीत क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांनी गायलेल्या गाण्यांनी वातावरणात एक वेगळीच जादू निर्माण केली। या कार्यक्रमाला वृद्धाश्रमातील सर्व वयोवृद्ध आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमात सादर झालेल्या गाण्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। अनेकांनी प्रतिक्रिया दिली की यापूर्वी अनेक कार्यक्रम झाले, पण हा कार्यक्रम खरोच खूप हृदयस्पर्शी होता। या संगीतमय सादरीकरणामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते। त्यांनी अनिल सानप फाउंडेशनला असाच कार्यक्रम पुन्हा एकदा आयोजित करण्याची विनंती केली। या यशस्वी कार्यक्रमात अनिल सानप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सानप, गायक प्रकाश शहा व्हॉइस ऑफ किशोर, मनोज चौधरी व्हॉइस ऑफ मोहम्मद रफी, सुधीर मस्के, अशोक साळवे, प्रदीप देशमुख, मंगेश पगारे, ॲडव्होकेट कल्याणी शहासाने, उमेश खोपे आणि कवी राजशेखर परब यांचा सहभाग होता। या सर्वांचं स्वागत रमाधाम वृद्धाश्रमातील ज्येष्ठ रहिवाशी आणि कर्मचाऱ्यांनी केले। हा कार्यक्रम फक्त संगीताची मैफिल नव्हती, तर ती भावनांची आणि आपुलकीची एक सुंदर संध्याकाळ होती, जिने वृद्धाश्रमातील रहिवाशांच्या जीवनात आनंदाचे क्षण भरले। 40 वर्षापासून त्यांनी म्युझिक क्षेत्रामध्येच आहे आणि ह्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना पुढे चांगली प्रगती आतापर्यंत 30-1 वर्षाचा अनुभव आहे। क्लासिकल म्युझिक हा त्यांचा हे प्रोफेशनल क्लासिकल म्युझिक सिंगर आहे। त्यांनी चंद्रशेखर गाडगीळ जे आपले त्यांच्याबरोबर सुद्धा काम केलेलं आहे म्युझिक क्षेत्रामध्ये। यांनी खूप सारं यांना सुद्धा जसं आपले मनोज चौधरी यांना सुद्धा रफी व्हॉइस ऑफ रफी म्हणतात, तसेच प्रकाश शहा यांना व्हॉइस ऑफ किशोर म्हणून संबोधलं जातं। टाळ्या त्यांच्यासाठी आणि आपण आपले ठाकूर साहेबांना मी विनंती करतो की त्यांच्याकडून त्यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा। गिटारिस्ट सुद्धा आहे, ते स्वतः गिटारिस्ट आहेत, अतिशय उत्तम प्रकारे गिटार वाजवतात। त्यामुळे तुमचं मनोरंजनाचा आजचा जो कार्यक्रम तुमच्या आयुष्यभरामध्ये लक्षात राहील, ध्यानात राहील। चांगली मेमरी आयुष्यामध्ये म्हणतात की चांगली मेमरी आपण प्रत्येकाकडे असावी, तर अशा चांगल्या मेमरी तुम्ही जपून ठेवा। आजचा दिवस तो तुमचाच आहे। तर मी शीतल सिस्टर यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा। ज्योती प्राणी इथे सगळे उपस्थित जेवढे व्यासपीठावरचे लोक आहेत त्यांना म्युझिक हे त्यांचा श्वास आहे आणि त्यासाठीच त्यांनी ही फाउंडेशन सुद्धा सुरू करण्याचं कारण हेच आहे। त्याच्यामुळे त्याचं कारण हेच की तुम्हाला त्यांच्या कलागुणांचा त्यांना प्रेझेंट करता येईल कसं म्हणून की ते उपस्थित आहेत। अशोक साळवे यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रणाली आहे। त्यांनी हिंदी, मराठी, उर्दू कविता लिहिलेल्या आहेत। त्याचबरोबर 2011चा घन आले दाटून याची गाणी सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे। तर अशा मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी राज्याध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। धन्यवाद।
आज कलाकार तुमचं मनोरंजन करण्यासाठी इथे जमला होता, तर आमचंही कर्तव्य बनतं, आपण आम्हाला ऋणात बांधलं आहे, आमचंही कर्तव्य बनलं की आम्ही तुमच्या ऋणांमध्ये राहावं. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने आपले व्यवस्थापक हे रमादास प्रदर्शन एकदम सुंदररित्या व्यवस्थापन करतात, त्यांचंही आम्ही आमच्या फाउंडेशन तर्फे एक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. इति शक्ति हमें ददाता मनसा विश्वास कमजोर होना. हम चले नेक रस्ते पे Ya
जवळ ये, जवळ क्लोजअप घे, दोघांना क्लोजअप आई. सगळ्यात पहिले तर मला आपलं नाव सांगा. मिसेस आदिता शशिकांत शेट्टी. आज जो कार्यक्रम इथे या मुलांनी केला, गाण्यांचा कार्यक्रम, कसा वाटला आपल्याला? फार सुंदर आनंद आला? फार. मी प्रत्येक वेळेला येते आणि इकडे बघते आणि त्याच्यामुळे ह्या आनंदात मी अगदी सामील होते. मला खूप आवडतं. तुम्ही तुमच्या तरुण वयामध्ये काही पिक्चर बघितले असतील, चित्रपट पाहिले असतील हिंदी, त्यातली काही गाणी घेतली तर ते झाले ते खूप झाले, त्याच्यामुळे मी विसरून जाते आता. कारण आता काय एवढं विशेष नाही, आता जात नाही विशेष. तुमची आवडती हिरोईन कोण होती? हिरोईन अशी नाहीये. आशा पारेख, आ? आशा पारेख वगैरे तुमच्या तुमच्या जमान्यातल्या हिरोईनच्या होत्या? आशा पारिक नव्हती. मधुबाला 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 होती. आणि मुमताज, मुमताज आठवते? वहिदा रेहमान होती पण देवानंद, देवानंद आवडायचा का? देवानंद, देवानंद आवडायचा. आणि मी नेहमी बघायला जायची, कारण का घरामध्ये मग माझ्या दोन्ही मुलींची लग्न झाली होती आणि मुलगा अमेरिकेला गेला होता, त्याच्यामुळे घरात कोण नाही.
मग काय करायचं, उठायचं आणि पिक्चरला जाऊन बसायचं. बरं, देवानंद साहेबांचा तुम्ही ज्वेल ते पिक्चर आठवता का, किंवा गाईड? सगळेच बघितले. सगळेच बघितले. मला तर देवानंदचं खूप आवडतात आणि मी कुठले कुठे बघितले एवढं पण लक्षात नाही, पण फार सुंदर आहे आणि ते छान करतात. बरं, हा कार्यक्रम आम्ही परत घेतला तर आपल्याला आवडेल पुन्हा? तर नक्की बघेन. थँक्यू. मॅडम, सगळ्यात पहिले तर मला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही इथे काय पोस्टवरती काम करता? माझं नाव शीतल कसबे आणि मी इथे नर्स या पोस्टवर काम करते. यापूर्वीच आपण म्हणजे डायरेक्ट इथे जॉईन झालेले आहेत, की यापूर्वी कुठच्या हॉस्पिटलला आपण काम केलेलं आहे? यापूर्वी मी हॉस्पिटलला काम केलं आहे आणि मी ब्युरोमध्ये काम करत होते. इथे किती वर्ष आहात आपण? इथे 1-2 वर्ष झाले जॉईन झाली आहे. बरं, आज आम्ही जो कार्यक्रम केला, हा कार्यक्रम कसा वाटला आपल्याला, काय सांगा? कार्यक्रम खूपच चांगला होता. आजीबाबांचं मनोरंजन झालं, त्यासोबत आमचंही मनोरंजन झालं आणि चांगलं वाटलं. आई, तुमचं नाव काय? मी सविता झुंबाडे. इथे किती वर्ष आहात आपण? 1 वर्ष. इथलं कसं वाटतंय आपल्याला? घरात असल्यासारखंच वाटतंय? एकदम छान. एकदम छान. घरात ही सगळी लोक जे स्टाफ आहे व्यवस्थित काळजी घेतात? एकदम व्यवस्थित काळजी, घरासारखी काळजी घेतात ते. एकदम छान. बरं, आजचा जो आम्ही अनिल सानप फाउंडेशन मार्फत जो कार्यक्रम घेतला, तो कार्यक्रम कसा वाटला? मला असं वाटतं पुन्हा अजून एकदा व्हायचं. पुन्हा पावसाळ्यानंतर नक्कीच करायचं. मला खूप. बरं, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये तुमचा आवडता अभिनेता कोण? राजेश खन्ना. आणि हिरोईन मध्ये? शर्मिला टाईप. किती पिक्चर बघितले आतापर्यंत? पिक्चर असे बघले नाही, पण गाणे ऐकते, रोजही गाणे पाहते मोबाईलवर. कोरा कागज आहे ते ते आवडतं मला. आणि मी सारखे जुनेच पिक्चर पाहते, जुने गाणे पाहते, मला आवडतं. आणि तर एवढे छान आहे सगळे, घरासारखे. घरी जायला मनच होत, गेले की 2 दिवसात परत येते. तर एवढं छान, असं काय भावासारखेच आहेत मला ते. मला घरची आठवण येत नाही, मी घरी कधी जात नाही. एवढं छान. धन्यवाद. आणि की अजून परत हे कार्यक्रम व्हायचं. नक्की तुमच्यासाठी पुन्हा एकदा पाऊस उघडला की अनिल सानप फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सांगतो, दर महिन्याला किंवा दर 2 महिन्याला एक कार्यक्रम आम्ही इथे तुमच्या लोकांसाठी नक्की करणार. आज बघलं ना सर, इतके कार्यक्रम झाले ह्याच्या अगोदर, त्यात कोणाचाच आनंद नव्हता, कोणाचे एवढे टाळ्या नव्हते, एवढे कोणाचे नाच गाणं नव्हते. आज पहिल्यांदा एवढं झालं हे सगळं, खूपच छान वाटलं. धन्यवाद आणि तुमचे आशीर्वाद असेच राहू देत. सर, आज जो अनिल सानप फाउंडेशनच्या मार्फत कार्यक्रम घेण्यात आला, कसा वाटला आपल्याला? ही एक संगीत क्षेत्रातली किंवा जुन्या गाण्यांची एक उत्कृष्ट मेजवानी झाली आमच्यासाठी, कारण असे प्रोग्राम्स आम्हाला इथे बघायला मिळत नाहीत. पण ह्या वृद्धाश्रमात रमाधाममध्ये हा प्रोग्राम झाला, हे खरोखर तुमचा आम्हाला म्हणजे कौतुक किती करावं आणि किती नाही अशी परिस्थिती आहे सध्या. बरं, आमचे जे गायक होते त्यांची गायकी आपल्याला आवडली का? हो, आम्ही तुम्ही आम्हाला अगदी सलमा आगाचं सुद्धा गाणं ऐकवलं 1985 सालचं. तर त्यामुळे अतिशय आम्ही म्हणजे मला शब्द अपुरे पडत आहेत तारीफ करण्याचा. किशोरदांचा आवाज, रफींचा आवाज आणि लता दिदींची गाणी याची खूप म्हणजे एक मेमरी आमची हे झाली, रिफ्रेशिंग झाली एकदम. बरं, हिंदी सिनेसृष्टीमध्ये तुम्हाला आवडणारा अभिनेता कोण? हिंदी सिनेसृष्टीमध्ये तुम्हाला आवडणारा अभिनेता कोण, हिरो कोण आवडतो? आत्ताच्या जमान्यातलं शाहरुख खान आणि आमच्या जमान्यातलं शम्मी कपूर. शम्मी कपूर साहेबांचे किती पिक्चर बघितले आपण? बरेच बघितले. बरं, आवडती हिरोईन कोण होती? आवडती हिरोईन्स त्या कालची सायरा बानू आणि आशा पारेख. थँक्यू सो मच. काका, सगळ्यात पहिले तर आपलं नाव सांगा. माझं नाव सुधीर दत्तात्रय मोदगी. आजचा जो कार्यक्रम इथे गायनाचा घेण्यात आला अनिल सानप फाउंडेशनच्या मार्फत, कसा वाटला आपल्याला? एकदम छान होता आणि त्याला वेळ अपुरा पडला त्यामध्ये. असाच पुढे कार्यक्रम जास्तीत जास्त वेळ करून इथे करावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. बरं, आपल्या तरुणपणामध्ये आपण पिक्चर बघायचं का? बघतो याच्यामध्ये, पण हे नाही, याच्यामध्ये तेवढे आता हे नव्हतं ह्याच्यात. कधी असं पिक्चर मध्ये काम करावं त्या जमान्यात असं वाटायचं काही लोकांना, बाबा मी पिक्चर मध्ये काम करावं वगैरे, असं काही मनात इच्छा होती का? नाही. बरं, आपण काय काम करायचं? मी कंपनी होतो याच्यामध्ये. बरं, हा कार्यक्रम आम्ही परत घेतला तर आपल्याला आवडेल? अगदी खुशाल आहे याच्यामध्ये, पण जास्ती वेळ काढून करायचं. हा वेळ कमी पडला याच्यामध्ये. आणि खुल्या याच्यामध्ये तुम्ही म्हणाला त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. पुढच्या वेळेला आम्ही प्रॉमिस करतोय यांना, अनिल सानप फाउंडेशनच्या मार्फत जसं पाऊस उघडेल एक खुल्यामध्ये आणि जरा लॉंग लेनचा कार्यक्रम, म्हणजे जेणेकरून यांना जास्तीत जास्त एन्जॉयमेंट करता येईल असा एक कार्यक्रम आम्ही निश्चितपणानं आयोजित. बरं, आजचा कार्यक्रम कसा वाटला आपल्याला?
परत केला आम्ही तर आवडेल. हो जरूर. तुम्ही छान हे करत आहात. अनिलजी, आज आपण रमाधाम या वृद्धाश्रमामध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम घेण्याची जी संकल्पना आहे किंवा कल्पना ही आपल्या मनामध्ये कशी काय आली? नक्की शिखरजी, या कार्यक्रमाची संकल्पना तसं बघायला माझ्या रक्तातच आहे. समाजसेवा करावी हे मला पूर्वीपासून माझ्या कुटुंबाचे संस्कारच आहेत की आपल्याकडनं सेवा झाली पाहिजे. परंतु सेवा कशा पद्धतीने झाली पाहिजे याचं मार्गदर्शन माझ्या ग्रुपच्या सदस्यांनी मला दिलं. त्यात मग आमचे ज्येष्ठ अशोकजी असतील, सुधीरदादा असतील, मनोजजी असतील किंवा प्रकाशजी असतील, यांनी आपल्याला सांगितलं होतं की ज्येष्ठांच्या आयुष्यात जर आपण काय आनंद आणू शकलो, कसं आहे आता हे उतार वय, ह्या वयामध्ये त्यांच्या मनामध्ये चलविचलता असते आणि अनेक विचार येत असतात. जरी त्यांना सर्व सुविधा जागेवर जरी मिळत असल्या, परंतु जगण्यामध्ये तो आनंद नसतो आणि तो आनंद आपण त्यांच्या जगण्यामध्ये कसा देऊ शकतो, तर गाण्यांच्या माध्यमातून. आणि गाणं हे अगदी उत्तम औषध आहे आयुष्य जगण्याचं. आयुष्याचं रडगाणं कायम चालू असतं, पण त्याच्यामध्ये जर गाणं आलं ना तर अगदी सुंदर आणि एकदम जगण्याची मजाच वेगळी असते. आणि हे मी स्वतः प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे. तेव्हाही माझ्या मनात ही संकल्पना आली की जर हेच आपण आपल्या ज्यांनी आपल्याला घडवलं, जी पिढी आज आपली उतारवयात आहे, तुमच्या आमच्यासारखे लोक घडवले, त्या पिढीला जर आपण हा आनंद लुटायला दिला तर किती आनंद होईल. त्यामुळं हे माझी संकल्पना होती. आणि ते व्यवस्थापकांनी, मेन म्हणजे आमच्या विनोद पाटील सरांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्या सर्व ज्या आजी आजोबा काका काकी त्यांनी जो उत्साह वाढवला आपल्या सर्व गायकांचा, त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक ऋणी आहे. आभार मानत नाही, मी त्यांचा ऋणी आहे आणि सरांचाही ऋणी आहे. आणि रमाधाम आश्रम ज्यांनी स्थापन केला त्या बाळासाहेबांना सुद्धा माझं विनम्र अभिवादन आहे. त्यांच्या कुटुंबाकडनं ही सेवा घडवली जाते. धन्यवाद. सर, आपण साधारणतः किती वर्षापासून इथे कार्यरत आहात? सर, आम्ही साधारण 1-1.5 वर्ष झालं आपण ही सेवा चालवतो इथे. ही जी सेवा आहे ही अतिशय सुंदर पद्धतीने इथे त्यांची सोय आहे आणि अतिशय 24 तास आपल्याकडे डॉक्टर आणि बाकीच्या सगळ्या सुखसोयी त्यांना आपण इथं उपलब्ध करून देतो. तर इथे आपल्याकडे सध्या 30 लोक राहतात, पण ते सगळे लोक आनंदी गुणागोविंदाने राहतात आणि कुठल्याही प्रकारचा त्यांना इथे काही त्रास नाही आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता जो सानप फाउंडेशनच्या तर्फे, तर तो आनंद आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पण पाहिलेला आहे की बऱ्याच लोक आपल्याकडे कोणी जे बोलत नव्हते अशी लोक आपल्यापर्यंत आपल्या ज्या कार्यक्रमाला जी पावती म्हणतात ती पावती आपण दिलेली आहे, बघितली पण आहे. तर अशा प्रकारचे कार्यक्रम सानप फाउंडेशनकडून आणि तुमच्यासारख्या सहकाऱ्यांकडून व्हावेत हीच विनंती आहे. पुढे जाऊन असाच एखादा सदाबहार गीतांचा कार्यक्रम जर अनिल फाउंडेशन तर्फे करायचं योजलं तर आपली परत परवानगी राहील का? हो, आम्ही तर परमिशन देऊच. आम्हाला कुठल्याच प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही. कारण कसं आहे की ह्या आपल्या ज्या वयस्कर जी लोक आहेत त्यांच्याबरोबर राहणारे जे लोक आहेत ते वयस्कर नसून ते तरुण आहेत. आणि ह्या दोन्ही मधला जो दुवा असतो तर ते की बाबा आपल्याला संगीत जो आहे ना ही आयुष्यामधली एक देणगी असते आणि ह्या संगीताच्या मार्फतच आपण त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत, त्यांचा स्ट्रेस आहे, त्यांचा जो काही आहे तो आपण याच्या मार्फत आपण बाहेर काढू शकतो. आणि हे एक औषध म्हणून आपण पाहिलं तर खूपच अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आपण इथे नक्कीच करू. त्यासाठी तुमचंही सहकार्य लाभलं तर नक्कीच आपण त्यासाठी तयार आहे. ह्या एजमध्ये आपल्याला वयोवृद्धांची जी काळजी घ्यावी लागते असं पाहायला गेलं तर या एजमध्ये आपण त्यांचे पालक झालेला आहात. कसं वाटतंय हा अनुभव? नाही, कसं आहे की हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा आहे. कारण माझा वेगळा म्हणजे माझा तसा प्रोफेशनल माझा अनुभव आहे तो सगळा हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे. तर त्याच्या अगोदर मी बरीच कामं हॉस्पिटलमध्ये केलेली आहे, पण वयोवृद्ध लोकांबरोबर मी 2 वर्षापासून आहे. पण हा जो अनुभव आहे हा खूप वेगळा अनुभव आहे. याच्यातून मला जो आनंद आणि जो समाधान लाभले ना ते मला कुठेच नसतं लाभलं. मला हॉस्पिटलमध्ये मी 15-20 वर्ष काम केले, पण तेवढा समाधान मला तिथे लाभलं नाही जेवढं समाधान मी या 1.5 वर्षामध्ये मला रमाधाममध्ये लाभलं. त्याच्यामुळे मी खरंच देवाचे आभारी मानतो की मला त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आणि खोपोलीसारख्या ठिकाणी रमाधाममध्ये मला त्या संधीचा लाभ मला मिळाला. त्याबद्दल त्यांचे ऋणी आणि खरंच बाळासाहेबांचे आणि त्यांच्या ठाकरे कुटुंबाचे खरंच ऋणी आहोत. रायगड टुडे न्यूज चॅनलच्या वतीने आणि अनिल सानप फाउंडेशनच्या वतीने आपले शतश आभार.